नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुप्रिया ही सिस्टरला विचारते की तुम्ही आज यांच्या ऑपरेशनला घेणार होतात ना, काय झालं? तेव्हा मग ती म्हणते की नाही, अजून ऑपरेशनला घेतलेलं नाही आहे. तेव्हा मग जयू आत्या आणि नमू म्हणतात की तसं नाही, डॉक्टरांचं काल आमच्याशी बोलणं झालं होतं. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की आज ऑपरेशनसाठी घेणार आहेत. तेव्हा मग ती म्हणते की हो, डॉक्टर म्हणाले होते तुमच्या इथून कोणीही परंतु काहीच कॅश भरलेली नाही आहे, त्यामुळे डॉक्टरांनी अजूनही सुरुवात केलेली नाही. जशी कॅश भरतील तशी सुरुवात होईल. मग जयू म्हणते की अहो, आम्ही तुमच्याच हॉस्पिटलमध्ये तर आहोत, कुठे पळून चाललो आहे का आम्ही? तुम्ही प्लीज असं करू नका, दादाच्या ऑपरेशनला उशीर करू नका प्लीज. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की हो, आम्ही सुरुवात करतोच, परंतु तुम्ही लगेच कॅश भरून घ्या. असं म्हटल्यावर आता गप्प बसतात, सगळ्याजणी शांत होतात. आणि तेवढ्यातच ईश्वरी तिथून गपचूप आलेली असते मान खाली घालून. जयू आणि सुप्रिया विचारतात की काय गं, काय झालं? म्हणजे ऑपरेशनसाठी तू पैसे आणायला गेली होतीस ना एन जी ओमधून, काय झालं त्याचं? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही आई, अगं त्याचा काहीही संपर्क होऊ शकलेला नाही आहे. माझं बोलणं झालं त्यांच्याशी, म्हणजे त्यांनी फोन केला तर उचलला नाही आणि दुसरा नंबर तर आउट ऑफ कव्हरेज एरियाच लागला. त्यांनी पैसेच दिले नाही आहेत मला आणि त्यांची मदतही मिळू शकलेली नाही आहे. सुप्रिया म्हणते की असं कसं झालं? राकेशजींनी तुला बरोबर नंबर तर दिले होते ना? मग इशू म्हणते की हो, अगदी नंबर व्यवस्थित होते, परंतु काय झालं मलाच कळलं नाही. त्याचबरोबर इथे आता नमू म्हणते की अगं इशू, मग आता काय करायचं आहे आपण? एवढे पैसे कसे गोळा करायचेत काहीच कळत नाही आहे. ईश्वरी म्हणते की हो, मला पण खरंच ताई खूप टेन्शन आलं आहे. अगं मला एकच आशा होती की या एन जी ओमधून मला पैसे मिळतील, परंतु तेही पैसे मिळणार नाही आहेत. टेन्शन आलं मला, काय करायचं काहीच कळत नाही आहे. आता सगळ्या गप्प बसलेल्या असतात. बाबांच्या ऑपरेशनसाठी पैसे कुठून गोळा करायचे हा प्रश्न आता त्यांना पडलेला असतो. तेवढ्यातच आता सुप्रिया विचार करते की काय करायचं, आणि तिच्या डोळ्यामध्ये आत्ता पाणी येत असतं. त्यानंतर मग सुप्रिया पूर्णपणे निशब्द झालेली असते, काय बोलावं काहीच कळत नसतं. आता ती तिथेच तशी गप्प बसते आणि मग ईश्वरी आता रडायला लागते. काय करायचं आता, काहीच कळायला मार्गच नाही आहे आणि सगळ्या रडत असतात. जयू म्हणते की सुप्रिया अगं शांत हो, नको काळजी करूस, आपला गणूबाप्पा आहे ना, तो काही ना काहीतरी मार्ग नक्कीच दाखवेल, नको असा त्रास करून घेऊस तू, असं ती तिला समजावते. आणि त्याच वेळेला मग आता इथे सुप्रियाचे डोळे अगदी पाण्याने भरलेले असतात. खरंच देवाच्या मनात काय चालू आहे काही समजत नाही आहे, असं त्या दोघी एकमेकींना सांगत असतात. आणि नमो इशू एकमेकींकडे बघत असतात की आपण हतबल आहोत, करायचं तरी काय बाबांच्या ऑपरेशनसाठी, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तेवढ्यातच आता देवच मार्ग दाखवेल असं ते म्हणतात. आणि तिथेच आता लगेच सुप्रियाला एक फोन येतो. ती म्हणते की 1 मिनिट हा जरा, आणि ती फोन उचलते आणि म्हणते की हां बोला ना, काय झालं? तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे चालेल, मला तुम्ही पत्ता पाठवून द्या, मी कसं जायचं ते बघते तिथे. आणि ही खरंच खूप मोठी चांगली बातमी आहे. म्हणजे तुम्ही हा पत्ता पाठवलात ना, तर खूप बरंच होईल, कारण सध्या या सगळ्या गोष्टींचीच खूप गरज आहे. आणि त्यामुळे या सगळ्यासाठी लगेच सुप्रिया म्हणते की ठीक आहे, आम्ही बघतो, पत्ता पाठवा तुम्ही, कोणीतरी नक्कीच जाऊन येतो. आणि मग ती फोन ठेवते. जयू आत्या विचारते की काय झालं, कोणाचा फोन होता? त्याच वेळेला मग आता सुप्रिया म्हणते की अहो, आपल्या इंदोरच्या ज्या शेजारी काकू आहेत ना, त्यांचा फोन होता. आपला गणपती आहे ना जागरूक इंदोरचा, त्याची पालखी इथे मुंबईत येते. हे ऐकल्यावर आता लगेच सुप्रिया म्हणते की खरंच खूप आनंदाची बातमी आहे खरं तर ही, पण आपल्यावर वेळ कशी आली आहे? त्यावर जयू म्हणते की अगं, हे सगळी खरंच खूप आनंदाची बातमी आहे, आपण तिथे नक्कीच जाऊया. आणि पण कसं जायचं तिथे? तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की नका काळजी करू तुम्ही, मी जाईन तिथे. आई, तो पत्ता आला ना की तू मला सांग, मी नक्कीच तिकडेच दर्शनासाठी जाईन. तेव्हा मग नम्रता म्हणायला लागते की हो, खरंच तिथे जायला हवं, जर कदाचित आपला गणपती बाप्पाच आपल्यासाठी इथे येत असेल तर. आणि जयू म्हणते की हो, बघ ना अगं, आपण इतक्या मोठ्या संकटामध्ये अडकलो आहोत आणि आपला गणू बाप्पाच इथे आपल्याला आशीर्वाद द्यायला येतोय असंच वाटतंय, म्हणून आपण त्याच्या स्वागतासाठी तयार राहूया. काही झालं तरीही आपल्याला त्याला दर्शन द्यावंच लागेल, आणि हे दर्शन झाल्यानंतर कदाचित दादाची तब्येत सुधारेल अशी जर त्याची योजना असेल तर. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, जाईन मी. नंतर मग ईश्वरी म्हणते की आई, मेसेज आला आहे का बघ. मग ती मोबाईल चेक करते आणि बघते की हो गं, त्यांचा मेसेज आला आहे आणि कुठेतरी आपल्या मुंबईत सुभद्रा पाटील राहतात, इंदोरच्याच आहेत म्हणे, त्यांच्या इथे आलं आहे. तेव्हा मग ईश्वरी आता बघायला लागते सुभद्रा पाटील.
मग जयू आत्या आणि सुप्रिया विचारते की सुभद्रा पाटील म्हणजे कोण. तेव्हा ईश्वरी सांगते की सुभद्रा पाटील म्हणजेच अर्णव सरांच्या आजी, त्याही इंदोरला होत्या ना, त्या सुभद्रा पाटील. तेव्हा हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो की म्हणजे अर्णवच्या घरामध्ये पालखी येणार आहे जागरूक गणेशाची. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो आई, बरोबर ऐकलंस तू, जे सुभद्रा पाटील आहेत त्या अर्णव सरांच्या आजी आहेत. मग आता आत्या म्हणते की हे बघ ईश्वरी, जर त्यांच्या घरात ही पालखी येणार असेल तर तू तिथे अजिबात जायचं नाही आहेस, मी तुला सांगून ठेवते. काहीच गरज नाही आहे त्या अर्णवच्या घरी जाण्याची, अजिबात जायचं नाही तू तिथे, आता सांगते मी. तेव्हा मग नमू म्हणते पण मग आपल्याला गणेशाची पालखीचं दर्शन मिळणार तरी कसं. तेव्हा इशू काय करशील तू. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई आत्या, हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या, मला त्या घराशी काही घेणं देणं नाही. माझ्या गणूबाप्पाची पालखी त्या घरामध्ये येते म्हणूनच मला त्या घरामध्ये जायचं आहे. बाकी मला काहीच माहिती नाही आहे आणि मी तिथे जाईन, नक्कीच जाईन, कारण गणूबाप्पाचं दर्शन मला घ्यायचं आहे आणि त्या दर्शनानंतर मला बाप्पाकडे माझ्या बाबांसाठी विनंती करायची आणि त्यासाठी मला कुठेही जायला लागलं तरीही चालेल. मग ते अर्णव सरांचं घर का असेना, परंतु मला जागरूक गणेशाची पालखीचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे आणि त्या पालखीला हात जोडून मी माझ्या बाप्पाला रिक्वेस्ट करणार आहे की लवकरात लवकर तू माझ्या बाबांना लवकर बरं कर. सगळ्या गप्प झालेल्या असतात. तरी ते अर्णव समोर बघतो तर तो म्हणतो की कोण आलं आहे भेटायला. एक हवालदार म्हणतो की तुम्हाला भेटायला कोणीतरी आलं आहे बघा. अर्णव म्हणतो की कोण आहे. समोर आल्यावर बघतो तर पाटील. आणि पाटील, तू असा अवतार का करून आला आहेस. तेव्हा तो म्हणतो की अर्णव सर, हो ती राकेशची माणसं माझ्या मागावर आहे ती, म्हणूनच मला तिथे जावं लागतं, म्हणजे असं लपून छपून इथे तुम्हासनी भेटायला यावं लागलं. खरंच तो खूप डेंजर माणूस आहे, ती माझ्या पाळतीवर आहे ती, म्हणूनच मला तुम्हाला असं असं रूप घेऊन भेटायला यावं लागलं. खरंच अर्णव सर हा माणूस ना खूप डेंजर आहे आणि मी सगळी माहिती काढलेली आहे. तो मुद्दाम त्याने तुम्हाला अडकवण्यासाठी हा सगळा डाव आखलेला होता. आणि तुम्हाला सांगतो की ती जी गाडी होती ना तयार केलेली, सेम तुमच्या रंगाच्या गाडीची, शिवाय तुमच्या नंबर प्लेटसारखी सेम डुप्लिकेट गाडी तयार केली आणि त्या गाडीनेच तो अपघात घडवून आणला. तेव्हा मग अर्णव म्हणतो की आय गॉट इट, वाटलंच होतं मला की हा सगळं त्या राकेशचाच प्लॅन असणार आणि त्यानेच मला अडकवण्यासाठी हे केलं असणार. तेव्हा मग तो म्हणतो की हो हो साहेब, त्याचाच प्लॅन होता हा सगळा तुम्हाला अडकवण्याचा. आणि मग लगेच अर्णव म्हणतो की म्हणजे तो तिथे बँगलोरला असूनही त्याने ही सगळी गोष्ट घडवून आणली. तेव्हा मग आता पाटील म्हणतो की हो साहेब, तो लय शातीर माणूस आहे, पोचलेला आहे, आपल्यापेक्षा 10 पावलं पुढं चालतो तो. आणि आता समजा तुम्ही इथे अडकलाय तर तुम्ही बाहेर काढल्यानंतर पुढचा कसा प्लॅन आहे, पुढे काय करायचं, हा सगळा प्लॅन पण त्याच्या डोक्यामध्ये असणार, मी सांगतो तुम्हासनी. आणि त्यामुळेच तो हे सगळं कळत आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काही झालं तरी याला मला माफ करायचंच नाही, मला एकदा इथून सुटू दे. तेव्हा मग आता लगेच पाटील म्हणतो की साहेब एक आणखी गोष्ट, की मी माहिती काढायला सांगितली, ती माहिती काढली. अर्णव त्या आपल्या मॅडम आहेत ना ईश्वरीजी, त्यांच्या बाबांची अजून मदत झालेली नाही आहे, म्हणजे त्यांना NGOमधून किंवा कुठूनही पैसे नाही मिळालेत, ते अजूनही तसेच आहेत. तेव्हा मग पाटीलला तो म्हणतो की साहेब आपल्यास काहीतरी केलं पाहिजे. मग त्यानंतर पाटील म्हणतो की साहेब आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तिचे वडील आहेत ना, ते वडील एकदा की सुखरूप बरे झाले म्हणजे तुमच्यावरची ही केस आपोआप मागे हटल बघा आणि तुमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई राहणार नाही, कारण ते सुखरूप बाहेर पडलेले असतील. फक्त एवढंच आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे चालेल, आपल्याला काहीतरी आता केलं पाहिजे. पाटील, लवकरात लवकर तिच्या बाबांची सोय झाली पाहिजे असं कर. तेव्हा आता अर्णव हा म्हणतो की बरं आता काय पुढे करायचं आहे. तेव्हा पाटील त्याला मोबाईल देतो आणि म्हणतो की अर्णव साहेब हे घ्या, तुमच्या कॉन्टॅक्टमधून काही होतं आहे का ते बघा. असं म्हणून आता अर्णव गपचूप पोलीस स्टेशनमध्ये फोन लावायला लागतो. त्यानंतर मग आता अर्णव म्हणतो की पाटील हे आपलं काम झालं की सगळं टेन्शनच जाईल म्हणून समजायचं. नंतर आता अर्णव फोन लावून बोलत असतो. अंजली ही गणपतीची पालखी घरात येणार असते, त्याची तयारी करत असते आणि म्हणते की अगं निरांजन आणि बाकीच्या गोष्टी. तेव्हा वल्लरी येते आणि म्हणते की हो हो सगळं आणलेलं आहे, नको काळजी करूस. नंतर मग अंजली म्हणते की बघ ना आपल्याकडे इतकी पालखी येणार आहे आणि त्यात आजी पण नाही आहे, नेमकी ती बाहेर गेली आहे. त्यावर वल्लरी म्हणते की अगं नको काळजी करूस, मी आहे ना, मला माहिती आहे आईने काय काय कसं कसं सांगितलं आहे करायला, ते सगळं मी करेन, डोंट वरी, आहे मी. आता इतक्यात पालखी यायलाच झाली असेल. तेवढ्यातच ती आता म्हणते की बहुतेक पालखी आली आहे वाटतं,
म्हणूनच आता तिथे जी लता काम करणारी असते ती वगैरे सगळेजणं पालखी येण्याची वाट बघत असतात. तेवढ्यातच मामा तिथून फोनवर बोलत बोलत बाहेर येत असतो आणि तो काही न ऐकता वल्लरीचा तिथून निघून जातो. तेव्हा वल्लरी म्हणते की बघितलं माझ्याकडे कसं दुर्लक्ष केलं ते. आता पालखी येते घरात, पण या माणसाने घरात थांबायला नको का? असं कुठेही जायची काय गरज होती? तेव्हा मग आता लगेच अंजली म्हणते की अगं जाऊ दे ना मामी, त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल, असू दे, येईल तो परत, असं ती म्हणते. नंतर मग इथे आता ईश्वरी ही चालत चालत पुढे येत असते. तेव्हा विचार करते की काय करू, मी अर्णव सरांच्या घरी जाऊ की नको? कालच मी त्यांच्या मामीचा इतका अपमान केला आहे आणि आज मी पुन्हा त्यांच्या घरी येते आणि आत्याने मामीचा अपमान करून तिला घराबाहेर काढून टाकलं होतं, तर आता ती मला घरात यायला देईल का, असा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. म्हणून ती जरा टेन्शनमध्येच असते आणि ती घाबरत घाबरतच आता आतमध्ये येते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी म्हणते की काय करू, मी आल्या पाऊली परत जाऊ का? मला गणूबाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे, काय करू मी, असा प्रश्न तिला पडलेला असताना ती म्हणते की नाही, आणि नाही हो मध्ये तिची पावलं अडखळत असतात. तेवढ्यातच अंजली ही ईश्वरीला आलेली बघते, म्हणून वल्लरी आणि अंजली पुढे येतात आणि त्यावेळेला अंजली बघते आणि म्हणते की अगं ईश्वरी, तू इथे ये ना, असं म्हणून ती आता तिला आतमध्ये यायला सांगते आणि म्हणते की अगं तू तिथे अशी बाहेर का उभी आहेस, ये चप्पल काढ आणि आतमध्ये ये ना, असं म्हणून ती तिला आता आतमध्ये यायला सांगत असते. त्यावेळेला वल्लरीला मात्र खूप राग आलेला असतो, कारण तिला ईश्वरीला आतमध्ये येऊच द्यायचं नसतं. आता ईश्वरी आतमध्ये यायला बघत असते. वल्लरी तिच्याकडे रागाने बघते आणि म्हणते की ही आता इथे काय करायला आली आहे, काय काम आहे हिचं, म्हणून ती तिच्याकडे पटकन पुढे वस्कन अंगावर येते आणि म्हणते की काय गं, काय काम आहे तुझं इथे, आणि तू इथे कशासाठी आलेली आहेस, आणि तुला लाज नाही वाटली का इथे येताना, काल जे काही घडलं त्यावरून? तेव्हा ती म्हणते की हो, मला माहिती आहे मी इथे यायला नको हवं होतं, परंतु मला माहीत पडलं आहे की इथे गणपतीची पालखी येणार आहे इंदोरची, त्यामुळे मी इथे आली आहे, बाकी काही नाही. खरं तर मला म्हणजे इथे येण्यामागचं तेच कारण होतं, मला पालखीचं दर्शन घ्यायचं आहे. तेव्हा मग आता मामी म्हणते की हे बघ, काहीच गरज नाही आहे तुझ्यासारख्या मुलीला पालखीचं दर्शन घेण्याची, त्यामुळे तू आता इथून निघ, आत्ताच्या आत्तानी लक्षात आलं, असं ती तिला ओरडते. त्यावेळेला मग आता ती म्हणते की हे बघा मामी, मला बाकी काही करायचं नाही आहे, मला फक्त इथे पालखीचं दर्शन घ्यायचं आहे, तेवढं दर्शन तुम्ही मला घेऊ द्या, मग मी जाईन. तेव्हा मग आता लगेच वल्लरी म्हणायला लागते की नाही, काही झालं तरी मी हे करणार नाही, मी हे सहन करणारच नाही, तू इथून निघायचं, कळलं? काल मला कसं गं हाकलवून टाकलंस तुझ्या घरातून, तू आणि तुझी ती फडतूस आत्या, दोघींनी मला घराबाहेर काढलं, आणि आता आता मला काय सांगताय की इथे घरात येऊन दर्शन घ्यायचे म्हणून? अजिबात चालणार नाही, मी माझ्या घरात कोणालाही दर्शन घ्यायला ऐऱ्या-गैऱ्याला आणणार नाही. आणि हे काय, हे घर म्हणजे काही म्हणजे सामाजिक कार्यक्रम नाही आहे इथे, इथे घरात पालखी सोहळा येणार आहे, त्यामुळे माझ्या घरात कोणी यायचं काय नाही हे तू ठरवणारी कोणी नाही आहेस, त्यामुळे तू आता इथून निघ. तेवढ्यात आता ती म्हणते की हे बघा, मला कळतं आहे तुमचा माझ्यावर राग आहे, परंतु फक्त मला दर्शन घ्यायचं आहे, बाकी काही नाही, माझी दुसरी काही इच्छा नाही आहे, आणि हा पालखी सोहळा हा सार्वजनिक असतो, त्यामुळे प्लीज तुम्ही मला असं काही बोलू नका आणि डावलू नका. तेव्हा मग आता ती म्हणते की अच्छा, म्हणजे इतका साळसूदपणा दाखवते, हा पालखी सोहळा सार्वजनिक आहे म्हणे, नाही काहीच गरज नाही आहे तू इथे थांबण्याची. तेव्हा राकेश इथे ईश्वरीला आलेलं बघतो आणि म्हणतो की नाही, काही झालं तरीही या ईश्वरीसमोर मला आता जाता येणार नाही, ही इंदोरी जिलेबी इथे आता काय करते, मागच्या दारानेच मला निघून गेलं पाहिजे, नाहीतर ही माझ्या नजरेस पडायची. म्हणूनच आता राकेश मागच्या दाराने तिथून निघून जातो. त्यानंतर आता इथे ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं, ती तशीच उभी असते. तेव्हा मग वल्लरी म्हणते की काय गं, तुला सांगितलेलं कळलं नाही का, मी काय सांगितलं, चल निघ इथून, लवकर निघायचं. अंजली म्हणते की मामी अगं राहू देत ना, ती फक्त दर्शन घेण्यासाठी आली आहे ना, मी काय म्हणते, ती दर्शन घेईल आणि जाईल इथून, आपण उगीचच एखाद्याच्या भक्तीच्या मार्गाच्या आड काय यायचं ना, जाऊ दे, तिला दर्शन घेऊन निघून जाईल ना ती. तेव्हा अंजली म्हणते की जाऊ दे गं. मग वल्लरी म्हणते की नाही, जाऊ दे नाही, हे बघ अंजली, भोळेपणा, चांगुलपणा आणि मूर्खपणा याच्याबद्दलचा फरक तुला समजत नसेल, परंतु मला समजतो, त्यामुळे ही मुलगी कशी आहे ना, हिला मी चांगलंच ओळखते. जेव्हा हिला पहिल्या दिवशीच मी पाहिलं होतं, तेव्हाच मी हिला बरोबर ओळखलं होतं की ही मुलगी कशी आहे, परंतु तुम्ही हिला भाळलात, आता बघितलंत ना हिने तिचे खरे रंग दाखवले. जाऊ दे, अजिबात मला ही या घरात आलेली चालणार नाही, हे माझं घर आहे आणि या घरामध्ये माझ्या देवाचं दर्शन कोण घेणार हे मी ठरवणार आहे.
त्यामुळे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते, असं करू नका. मला फक्त माझ्या बाबांसाठी गणपतीच्या पालखीचं दर्शन घ्यायचं आहे. ते दर्शन मी घेतलं की मी इथून गपचूप निघून जाईन, मी कोणालाच काही बोलणार नाही. प्लीज फक्त मला निघून जाऊ दे. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की अशी ऐकणार नाही आहेस तू, तुला मी धक्के मारून हाताला बाहेर काढू का? तेव्हा मग आता आकाश म्हणतो की मॉम प्लीज जरा थांब, हे इतकं टोकाचं वागण्याची काहीच गरज नाही आहे, 1 मिनिट प्लीज थांबा. आणि ईश्वरी प्लीज तू इथून पीसफुली निघून जा, नाहीतर उगीचंच हे भांडणं वाढतात, वाद वाढतात. तुला माहिती आहे ना आता सध्या सिच्युएशन काय आहे, त्यामुळे प्लीज तू इथे थांबू नकोस, प्लीज तू जा, असं आता तो बोलतो. तेव्हा मग वल्लरी म्हणते की हो, इतक्या चांगल्या पद्धतीने हिला सांगितलं आणि ती ऐकणार असं तर होणारच नाही आहे. आणि काही झालं तरीही तिला मला इथे आज दर्शन घेऊच द्यायचं नाही आहे. काल मी तिच्याकडे जेव्हा गेले तेव्हा तिने ज्या माजाने मला हकलवलं ना, नाही मी आता तिला इथे थांबवून देणार नाही आहे, असं वल्लरी ओरडत असते. तेवढ्यातच तिथे आता ईश्वरी आणि बाकीच्या सगळ्यांना पालखीचा आवाज यायला लागतो. आता लगेच अंजली म्हणते की पालखी आली वाटतं. मग पालखीचा आवाज आल्याबरोबर ईश्वरी म्हणते की प्लीज प्लीज असं करू नका, मला इथे थांबू द्या, मी तुमच्यासमोर हात जोडते. तर ही वल्लरी तिच्यावर ओरडतच असते की निघायचं, इथून निघायचं. आणि नंतर मग पालखी आणि सगळेजण यायला लागतात आणि पालखीची तयारी झाली की नाही ते बघण्यासाठी सगळेजण आतमध्ये जातात. ईश्वरी तिथेच तशी दरवाजाजवळ उभी असते पालखीसाठी. मग आता आकाशला वल्लरी खुणावत असते की काही झालं ना तरी आकाश आता या मुलीला इथून जायला सांगा, मला ही अजिबात इथे राहिलेली थांबलेली चालणारच नाही आहे. मग आता तिथून वल्लरी ही मागेच उभी असते आणि सगळेजण हातात पुष्पांच्या कळ्या म्हणजेच फुलांच्या पाकळ्या घेऊन उभे असतात गणपतीच्या पालखीच्या स्वागतासाठी. तेव्हा ईश्वरीला ती पालखी दिसते आणि गणपती बाप्पा दिसतो आणि तो दिसल्याबरोबर ईश्वरी आता समोर येते आणि सगळ्यांसमोर म्हणजेच ती पालखीच्या समोर हात जोडूनच उभी असते सगळ्यांचे अगदी स्वागत करण्यासाठी, इंदोरकरांचे. तेव्हा मग ईश्वरी आणि अंजली दोघीजणी एकमेकींकडे फक्त बघत असतात आणि अंजली आता ईश्वरीकडे बघत राहते. त्याच वेळेला पालखी घेऊन गणपती बाप्पा मोरया असं म्हणत सगळेजण आता तिथे येत असतात. आणि ते येत असताना ईश्वरीच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हा क्षण असतो. सगळेजण आनंदाने येणाऱ्या पालखीकडेच बघत राहिलेले असतात. आणि त्याच वेळेला वल्लरी ही रागानेच अंजलीकडे आणि त्या ईश्वरीकडे बघते आणि म्हणते की काय काम आहे इथे इथं, आणि रागानेच तिच्याकडे ती पाहू लागते. त्याच वेळेला गणपतीची पालखी घेऊन येत असताना जी माणसं पुढे असतात ती चालत येत असताना त्यातला पुढचा जो एक माणूस असतो त्याचा पाय हा समोरच्या ज्या पाकळ्या असतात फुलांच्या त्याच्यावरून खाली घसरतो आणि खाली घसरल्याबरोबर इथे आता ईश्वरी ही पटकन ती पालखी जाऊन पुढे धरते आणि त्या पालखीला ती हादर देते आणि मागे वळून बघते तर तिथे मागे पालखीचं एक बाजू ही अर्णवनेही धरलेली असते. आता अर्णवला समोर पाहिल्यानंतर ईश्वरीलाही धक्का बसलेला असतो, कारण ईश्वरीला लक्षात येतं की अर्णव हा जेलमधून सुटला आहे. अर्णव कसा सुटला हे सगळ्याचं तिला खरं तर आश्चर्य वाटलेलं असतं आणि पालखीच्या वेळेला बरोबर मदत करण्यासाठी अर्णव तिथे उभा असतो हे देखील आता तिला समोर दिसतं. आणि मग अर्णव ईश्वरी एकमेकांकडे थोडा वेळ बघतच राहिलेले असतात आणि काय झालं काय नाही हे दोघांनाही खरं तर कळतच नसतं. ईश्वरी अर्णव फक्त एकमेकांकडे बघत असतात आणि त्या दोघांनाही असं एकत्र पाहून अंजलीला खूप आनंद येतो आणि आनंदाने ती दोघांकडे बघत राहते आणि माझा चिंटू आला असं म्हणून ती खूप खुश होते आणि तिच्या डोळ्यांमध्ये आता पाणी येतं. आणि अर्णव सुटला याचा राग आता वल्लरीला फारच येतो, कारण वल्लरीला समजून चुकतं की अर्णव सुटला म्हणजे आता आपलं काही नाही. त्यामुळे ती रागानेच त्याच्याकडे बघते आणि मनातच म्हणते की हा कसा काय सुटला. त्याच वेळेला आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात आणि अर्णवने ती पालखी धरलेली असते आणि चला गणपती बाप्पा मोरया असं म्हणत सगळे येत असतात. त्याच वेळेला आता समोरून पालखी येत असताना अंजली आणि बाकीचे सगळ्यांना आकाशला वगैरे खूप आनंद होत असतो. आता पालखीसाठी पुढे ईश्वरी पाय टाकायला जाणार तेवढ्यातच तिथे वल्लरी पुढे जाते आणि म्हणते की एक मिनिट थांबा, या मुलीने माझ्या घरात पालखी घेऊन पाय टाकलेलं मला अजिबात चालणार नाही, या मुलीला मी घरामध्ये अजिबात येऊच देणार नाही, असं येऊन वल्लरी तिला थांबवते. तर मागे गणपती बाप्पा मोरया असे जे घोषणा करत असतात ते तिथेच थांबतात आणि वल्लरी तिला म्हणते की 1 मिनिट, तुला माझ्या घरात यायला परवानगी नाही आहे, अजिबात नाही, त्यामुळे इथून आता तू बाजूला निघून जायचं, माझ्या घरात अजिबात यायचं नाही आहे, असं ईश्वरीला त्या बोलतात. तेव्हा मग मामा आणि बाकीचे सगळेजण बघतच राहतात. त्यावेळेला अर्णव म्हणतो की मामी 1 मिनिट प्लीज थांब. तेव्हा मग वल्लरी म्हणते की प्लीज अर्णव असं काही करू नकोस. त्यावर मग अर्णव म्हणतो की मामी तू गणपती बाप्पाला मानतेस
बरोबर ना? मग हे जे सगळं काही चाललंय ते त्याच्याच मर्जीने चाललंय असं समज आणि हे सगळी त्याचीच मर्जी आहे असं वाग आणि म्हणूनच त्याची मर्जी तू डावलू नकोस. गणपती बाप्पा आपल्या घरात आलाय, त्याचे आपण चांगल्या मनाने स्वागत करूया आणि त्याचे आशीर्वाद घेऊया. त्यामुळे मामी प्लीज या सगळ्या गोष्टी जाऊ दे. आपण आता सगळ्या गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीने करूया. त्यामुळे राहू दे सगळं असं म्हणून आता ती पालखीला आतमध्ये घेत असते आणि तेव्हा ईश्वरीला आणि अर्णवला दोघांनाही पालखी घेऊन येताना पाहून अंजलीला बरंच वाटत असतं. मामी तरीही मनापासून तयार नसते. अर्णव तिला जरा समजवतो की प्लीज असं करू नकोस. त्यावेळेला मग आता वल्लरीला नाईलाज असतं, अर्णवचं ऐकून बाजूला व्हावं लागतं आणि आता ईश्वरीला तो खुणावतो की चल पालखी घेऊन पुढे चल. तेव्हा मग ईश्वरी देखील आता अर्णवचं ऐकते आणि पालखी घेऊन ती आनंदाने पुढे निघालेली असते. आता गणपतीच्या पालखीला पुढे आणण्याचा मान ईश्वरीला मिळालेला असतो, त्यामुळे तिला खूप आनंद होतो. आता वल्लरी ही तिला नाकावर टिचून ईश्वरीने आतमध्ये पालखी घेऊन प्रवेश केलेला असतो. अर्णव ईश्वरी दोघंही पालखीचा प्रवेश करत असताना एकमेकांकडे बघत राहिलेले असतात. नंतर आता पालखी घेऊन येतात तेव्हा अर्णव ईश्वरीला खुणावतो की पालखी खाली ठेवायची. मग सगळेजण भाविक मंडळी हे पालखी खाली ठेवतात आणि ती पालखी आणत असताना आता गणपती बाप्पाची मूर्ती ही एकदम छान आणि गोड दिसत असते आणि सगळेजण त्याच मूर्तीकडे बघत राहिलेले असतात. ईश्वरी पण आता खूप खुश असते कारण त्या पालखीचा मानही तिलाच मिळालेला असतो. आता खाली पालखी ठेवल्यानंतर अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात. सगळ्या गोष्टींचा त्यांना खूप आनंद झालेला असतो. आता वल्लरी रागानेच तिच्याकडे बघत असते कारण तिला खूप राग आलेला असतो आणि पालखी ठेवल्यानंतर ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघतच असतात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असे सगळेजण आता बोलत असतात आणि हे सगळं बोलत असताना ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात. त्यामुळे वल्लरीचा खूपच जळफळाट होत असतो आणि ती रागानेच दोघांकडे बघत राहिलेली असते. अंजलीला मात्र खूपच आनंद झालेला असतो. चिंटू आला म्हणून ती गणपतीचे आभार मानते की गणपती बाप्पा तुझ्या येण्याने सगळं काही व्यवस्थित झालं, माझा चिंटू परत घरी आला. आता दोघंही एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता राकेश हा हॉस्पिटलमध्ये असतो आणि मस्तपैकी चहाचा मजा लुटत असतो आणि म्हणत असतो की चला काय झालं तरी आता वल्लरी ती मिस इंदोर तिकडे कशाला गेली काहीच कळलं नाही. इंदोरी जिलेबीला तिकडे अर्णवच्या घरी जाण्याचं काय कारण होतं? ही इंदोर जिलेबी पण ना कुठे ना कुठे उगीचीच चाललेली असते, काय गरज आहे असं तो बोलतो. नंतर मग मनातच म्हणतो की चला काहीच हरकत नाही, आता थोडेच दिवस राहिलेत. तसंही या इंदोरी जिलेबीच्या बाबांना पैशाची मदत काही झालेली नाही आहे, त्यामुळे आता काही झालं तरीही पैशाची मदत कोणीच करू शकत नाही आहे. मग एक काम नक्की होऊ शकतं, ते म्हणजे की या सगळ्यामध्ये तिला बाबांना म्हणजेच या म्हाताऱ्याला कोणाचीच मदत होणार नाही. तो गचकेल मग काय, ईश्वरीकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. या ईश्वरीकडे माझ्याकडे रडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही आहे. म्हणून काही झालं तरीही या सगळ्यात आता ती माझ्याकडेच येणार आणि माझ्याशिवाय तिच्याकडे कुठलाही पर्याय नसणार, असं राकेश स्वतःशीच बोलत असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी ही गणपती बाप्पाकडे आशीर्वाद घेत असते की गणू बाप्पा माझ्या बाबांची तब्येत व्यवस्थित होऊ दे. ते जीवन मरणाशी झुंज देत आहेत. त्यांची परिस्थिती लवकर बरी होऊ दे. जोपर्यंत बाबांचं ऑपरेशन सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एक थेंबही घेणार नाही. आणि ईश्वरीचं हे जे काही गणपती बाप्पा जवळचं मागणं असतं ते अर्णव ऐकतो आणि ते ऐकून त्याला आत्ता धक्काच बसतो. त्यानंतर मग आता ईश्वरी हात जोडून गणपती बाप्पाकडे असते. ईश्वरीचं ते बोलणं अर्णव ऐकतो आणि त्याच्या लक्षात येतं की ईश्वरीच्या बाबांना अजूनही पैशांची कुठूनही मदत झालेली नाही आहे. मामा हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो आणि जे अकाउंटंट डिपार्टमेंटमधला माणूस असतो त्याला म्हणतो की हे बघा मागच्या वेळेला जशी 1,00,000 रुपयांची मदत झालेली आणि ते तुम्ही कोणाला कळून दिलं नव्हतं, तसंच आता 10,00,000 रुपये अर्णवराजे शिर्के यांच्याकडून हॉस्पिटल म्हणजेच यांच्या ऑपरेशनसाठी देण्यात येणार आहेत. परंतु ते पैसे जे आहेत ते अर्णवराजे शिर्के यांनी दिलेले आहेत हे कोणालाही यांच्या इथे कळता कामा नये. प्लीज एवढी मदत तुम्ही करा. हे पैसे आम्ही भरतो परंतु कोणालाही हे पैसे कोणी दिलेत हे कळता कामा नये. तेव्हा मग अकाउंटंट खुश होतो आणि ठीक आहे म्हणतो. परंतु इथे राकेश पण डब्बल खुश असतो कारण त्याला या सगळ्या प्रकरणाशी स्वतःशी म्हणजे स्वतःची पुढे पुढे करता येणार असते. तर इथे ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की 1 मिनिट सर, प्लीज आता इथून पुढे काही बोलू नका. आतापर्यंत आपलं नातं हे खूप चांगलं होतं. आता आपलं नातं हे आपलं राहिलेलं नाही आहे. त्यामुळे आत्तापर्यंत मी मैत्रीचं नातं हे व्यवस्थितपणे जितकं निभावलं तितकंच हे जे काही आता दुश्मनीचं नातं आहे तेही नातं मी अगदी व्यवस्थितपणे निभावेन, असं आता ईश्वरी ही त्याला सांगत असते.
आणि त्यामुळे अर्णव आता तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. ईश्वरी ऐकायलाही तयार नसते. आता नेमकं पुढे काय होणार आहे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.